जरी आपल्याला व्यवस्थित दिसत असलं, आपल्याला नजरेला प्रॉब्लेम नसला, तरी आपली आय एक्झामिनेशन ही करणं गरजेचं का आहे? पहिली गोष्ट, आय एक्झामिनेशन करणं गरजेचं आहे कारण बरेच वेळेला आपल्याला ग्लाकोमा असू शकतो, ज्याच्यात आपली आयसाईट नॉर्मल असते आणि पेशंटला काही अडचण येत नाही. पण ग्लाकोमा हा आय एक्झामिनेशन केल्यानंतरच डिटेक्ट होतो डोळ्यामध्ये. त्याच्यामध्ये मागचं डिस्कमध्ये प्रॉब्लेम किंवा कपिंग किंवा प्रेशर वाढलेलं हे पेशंटला कळत नाही जोपर्यंत त्याची पूर्ण विजन जात नाही. म्हणून जर अर्ली आय एक्झामिनेशन आपण जर या कंडिशनमध्ये केली तर आपण पेशंटचा ग्लाकोमा हा पुढे प्रोग्रेस होऊ देत नाही आणि हा योग्य वेळी आपण नीट ट्रीट करू शकतो. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये की आय एक्झामिनेशन जरुरी आहे की बरेच वेळेला आपल्याला दोन्ही डोळे आपण उघडे ठेवून आपल्याला चांगलंच दिसतं, आपल्याला कळत नाही की आपला एका डोळ्यामध्ये चष्म्याचा नंबर आहे आणि तो आपण कधी आय एक्झामिनेशन जर नाही केला तर तो डिटेक्ट होत नाही आणि बघताना आपल्याला वाटतं की अरे मला तर सगळंच चांगलं दिसतं. पण जेव्हा आपण आय एक्झामिनेशन करतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे एका डोळ्यामध्ये चष्म्याचा नंबर आहे आणि तो आपण घातलाच नाहीये, आपल्याला दुसऱ्याच डोळ्याने चांगलं दिसतंय. तो चांगला डोळा जर बंद केला तर जो ज्याच्यामध्ये नंबर आहे त्याने कमी दिसतं आपल्याला. तर हे आय एक्झामिनेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आपल्याला डिटेक्ट होत नाही. असे बरेच उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये आय एक्झामिनेशन जरुरी आहे. जसं आता डायबिटीस पेशंट आहे, की डायबिटिक आहे पेशंटला नजर बरी आहे, त्याला कळत नाही की नजर कमी होते आणि असल्या पेशंटचं जर आपण रेटिना नीट नाही पाहिला तर आपल्याला कळतच नाही की त्याला डायबिटिक रेटिनोपॅथीचे सायन्स डेव्हलप झालेत आणि हे ट्रीटमेंट आपण जर केली तर हे रेटिनोपॅथी आपण ट्रीट करू शकतो. तर अशा कंडिशन्समध्ये हायपरटेन्शन जसं ब्लड प्रेशर पण वाढलं त्याच्यामध्ये पण रेटिनोपॅथी होऊ शकते. जर आपण डोळ्याची एक्झामिनेशन जर नाही केली तर आपल्याला कळतच नाही की ते रेटिनोपॅथी आहे आणि पेशंटला तसं काही सिम्पटम्सच नसतात जोपर्यंत त्याची पूर्ण नजर जात नाही. तर असले हे उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये आय एक्झामिनेशन ही फार इम्पॉर्टंट आहे आणि आपण बऱ्याच डिसीज आपण त्याच्यामध्ये ट्रीट करू शकतो. धन्यवाद.